हॅलो. नमस्कार, मी वधूवर सूचक मंडळातून बोलते. हां बोला. नाही, नंतर सलील पंडित विषयी तुमच्याकडून काहीच कळलं नाही, म्हणून म्हटलं जर निश्चित होत नसेल तर आणखी स्थळं आहेत. नाही, खरं म्हणजे म्हणावी तशी प्रगती झालेली नाही, पण भेटीगाठी होत आहेत त्यांच्या. आजोबा, माझा ऐकाल तर निर्णय लवकर घ्या, कारण या मुलासाठी खूप जणांच्या मागण्या आल्या आहेत आणि आम्हालाही काही सांगता येत नाहीये. रागवू नका, पण कोणाचीच गैरसोय व्हायला नको ना. तुम्हाला हवं असेल तर मी आणखी मुलांचे डिटेल्स मेल करते. नाही नाही, नको नको, म्हणजे मी बोलतो मानसीशी आणि मग ठरवूया आपण काय करायचं ते. ओके, ठीक आहे, कळवा तुम्ही. हो नक्की. ठेवते मी. हो, मी कळवतो. तुला खरंच ह्याच्यातलं एवढं कळायला लागलंय का ग? मी मेडिकल स्टुडंट आहे ताई, आणि तसंही इथे खूप शिकायला मिळतं. ते कळतच आहे म्हणा. नाही म्हणजे आधी तू खूप गप्प गप्प असायचीस, आता फार बदललीस. आय मीन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड ऑल ऑफ दॅट, राईट? बाय द वे, सलील काय म्हणतोय? अजून तरी काही नाही. फॅमिलीमध्ये घुसण्याचा खूप प्रयत्न करतोय ना? नाही म्हणजे माझ्यासाठी बुके आणला, मला भेटायला आला, सो अगं तसं काही नाही आहे ताई. तो खूप डिसेंट मुलगा आहे. आमच्या भेटी सुरू झाल्या आणि नेमकी ही सगळी कॉम्प्लिकेशन झाली, सो त्याच्या चांगुलपणामुळे तो तुला भेटायला आला. त्याची बाजू घेतेस. वाव, आय लाईक दॅट. निघायचंय का? हो, सलील येतोय. ओ ओके, ग्रेट. मग मी थांबतो. एक मिनिट. हॅलो, बाहेर आला सुद्धा? बरं बरं, मला 5 मिनिटं दे, मी आलेच. मानसी, जरा केबिनमध्ये येतेस का? एक अर्जंट लेटर ड्राफ्ट करायचं होतं. प्लीज, मी तुला डिटेल्स देते. हां, लवकर. मानसी, लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.